हाय फ्रेंड्स, नमस्कार. मी प्रीतल अँड वेलकम टू माय चॅनल ज्याचं नाव आहे प्रीतल्स व्लॉग. आज आहे वसंत पंचमी. भारतीय संस्कृतीनुसार शिशु ऋतूमध्ये माघ शुद्ध पंचमी हा दिवस म्हणजे वसंत पंचमी, म्हणजेच विद्येची देवता माता सरस्वती हिचा जन्मदिवस. तर आज प्रत्येक घरोघरी ह्या सरस्वती मातेची पूजा केली जाते. तसंच मी माझ्या घरीही या सरस्वती देवीची पूजा केली. त्याकरिता मी एक छानसं स्वस्तिक काढून घेतलं. ही पूजा सकाळी प्रवीणने केली आणि नंतर मी अर्था आणि आम्ही दोघींनी केली. सरस्वती पाटीचं ही जी पाटी आहे ही मी घेतली आहे आपुलकी ब्रँडच्या स्नेहा हिच्याकडून. या सरस्वती पाटीला हळद, कुंकू आणि अक्षता वाहून घेतल्या, तुपाचा दिवा लावला आणि पिवळ्या रंगाची फुलं वाहिली. वसंत पंचमीच्या या सरस्वती पूजनाला पिवळ्या रंगाच्या फुलांना खूप महत्त्व आहे. त्यामुळे सरस्वतीची पूजा करताना नेहमी पिवळ्या रंगाची फुलं वाहावीत. आणि त्यानंतर ओम सरस्वत्यै नमः हा मंत्र म्हणून आम्ही तिघांनी ह्या सरस्वती देवीची पूजा केली. सरस्वती देवीच्या पूजनामागे किंवा ह्या वसंत पूजेमागे एक छोटीशी आख्यायिका आहे. असं म्हटलं जातं की जेव्हा ब्रह्मदेवाने ही सृष्टी रचली त्यावेळी जीव आणि मनुष्यांची रचना केली. पण जेव्हा त्यांनी संसाराकडे पाहिले त्यावेळी संसारात सगळीकडे निर्जन असल्याचे त्यांना जाणवले. वातावरण अगदी शांत होते, त्यांना कुठलीही वाणी नव्हती. त्यावेळी ब्रह्मा हे खूप उदास झाले आणि असंतुष्ट होते. तेव्हा त्यांनी भगवान विष्णूंच्या आज्ञेने आपल्या कमंडलातून पाणी घेऊन पृथ्वीवर शिंपडले. हे पाणी जेव्हा धरतीवर पडले त्यावेळी धरतीवर अनेक कंपनं झाली आणि या अद्भुत शक्तीच्या रूपात चतुर्भुजी देवी अर्थात 4 भुजा असलेली एक सुंदर स्त्री प्रकट झाली. त्या देवीच्या एका हातात वीणा, दुसऱ्या हातात मुद्रा आणि इतर 2 हातात पुस्तकं आणि माळ होती. ब्रह्माने त्या स्त्रीला वीणा वाजवण्याचा आग्रह केला. तेव्हा वीणाच्या सुरांमुळे पृथ्वीवरील सर्व जीवजंतूंना वाणी प्राप्त झाली. त्याचवेळी या देवीला सरस्वती असे म्हटले गेले. सरस्वती देवीने वाणीसह विद्या आणि बुद्धी पशु, पक्षी आणि मानवांना दिली. आणि आजचा हा दिवस वसंत पंचमी म्हणजेच देवी सरस्वतीचा जन्मदिवस म्हणून ओळखला जाऊ लागला. तर अशी ही सरस्वती मातेची पूजा मीही माझ्या घरी माझ्या मुलीकडून मी स्वतः आणि प्रवीण आम्ही तिघांनीही केली. कारण मला असं वाटतं की सरस्वती देवी आपल्यावर प्रसन्न होणे अत्यंत आवश्यक आहे. तर आजच्या वसंत पंचमीच्या दिवशी तुम्ही सगळ्यांनी तुम्ही स्वतः आणि तुमच्या मुलांकडून माता सरस्वतीची पूजा नक्की करा आणि माता सरस्वती देवीचा ज्ञानाचा आशीर्वाद नक्की घ्या. आणि आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की ह्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका वेगळ्या विषयाच्या व्हिडिओने. तोपर्यंत बाय, टेक केअर आणि नमस्कार. आणि तुम्हा सगळ्यांना आजच्या वसंत पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा.